सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक शिक्षकासाठी उपयुक्त असं एक पत्र आहे आणि त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। काय आहे हे पत्र तर बघा, 26 जुलै 2024 रोजीचं पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट 1 महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदवण्याबाबत। मित्रांनो, पायाभूत चाचणी झाली। पायाभूत चाचणी झाल्यानंतर आपल्याला गुण नोंदवायचे चॅटबॉटवर आणि नेमके केव्हा नोंदवायचे या संदर्भात बरेच शिक्षक बंधू भगिनी सतत विचारत होते की केव्हा येणार आहे। तर प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। ही केव्हापासून केव्हापर्यंत आहे यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत। शिवाय शिक्षकांनी चॅटबॉटवर नोंदणी कशी करायची आणि विद्यार्थ्यांची गुण नोंदणी कशी करायची हे सगळी माहिती यावर आपण चर्चा करणार। तत्पूर्वी माझी आपल्याला नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील। तर बघा मित्रांनो, पायाभूत चाचणी आपली 10 जुलै ते 12 जुलै 2024 या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडलेली ही चाचणी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये घेण्यात आलेली होती आणि या चाचणीमध्ये प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या विषयाच्या प्रत्यक्षात आपण चाचणी घेतली आणि ते चाचणीचे पेपर आता शिक्षक बंधू भगिनींनी तपासून देखील झाले असतील। वर्ग 3री ते 9वी या वर्गासाठी आपण ही चाचणी घेतली आणि आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये मित्रांनो विद्या समीक्षा केंद्र VSK यांच्या मार्फत गुण नोंदवण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि आपल्याला याच्यासाठी हे गुण भरण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षामध्ये जो कालावधी दिलेला आहे तो आज 27 जुलै मित्रांनो, आज शनिवार 27 जुलै पासून तर 20 ऑगस्ट 2024 पर्यंत हा कालावधी आपल्याला गुण नोंदवण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या कालावधीमध्ये आपल्याला चॅटबॉटवर पायाभूत चाचणी पॅट 1 गुण भरणे संदर्भात आपल्याला जे विद्यार्थ्याचे आपण गुण भरलेले आहेत आपल्या गुण तक्त्यामध्ये ते आपल्याला ऑनलाईन चॅटबॉटवर उपलब्ध करून द्यायचे आहेत। नववीचे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही नवीन बाब आहे, कारण याच्यापूर्वी पायाभूत चाचणीसाठी 9वी हा वर्ग नव्हता। आपल्याला शिक्षकाला प्रत्यक्षात अगोदर तिथं चॅटबॉटवर जाऊन नोंदणी करावं लागते। ती नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला तिथं आपल्याला कशी नोंदणी करायची याचा व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। शिक्षकांनी नोंदणी केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचे गुण नेमके कसे नोंदणी करायचे त्याचा व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे आणि यानुसार आपल्याला आपल्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची नोंदणी चॅटबॉटवर गुणांची नोंद करायची आहे। आपण ती नोंद 20 ऑगस्ट 2024 पूर्वी करून घेऊया। मित्रांनो, यासाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी आलो होतो। इथं आपल्याला लिंक देखील दिलेले, आपल्याला ते ॲप डाउनलोड करावं लागेल। हे ॲप जर आपल्याकडे डाउनलोड केलेलं नसेल तर ही लिंक आहे बघा, ही जी लिंक आहे गुण नोंदणी भरायची ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, म्हणजे तुम्हाला तिच्यावर क्लिक करून सरळ तुम्हाला हे ॲप डाउनलोड करता येईल। पुन्हा मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।